बरं. आता हा व्हिडिओ Instagramवर अपलोड होईल का नाही मला माहीत नाही, कारण याची लेंथ आता थोडी जास्त असणार आहे. हे काही ॲनालिसिस वगैरे काही नाही आहे. फक्त माझं मत आहे, मी मांडतो आहे. लहानपणापासून आपल्याला एक गोष्ट शिकवली गेली आहे. जर आपण केलेल्या कामांचं क्रेडिट आपल्याला मिळायला पाहिजे, तसंच आपण केलेल्या चुकांची जबाबदारीसुद्धा आपण घेतली पाहिजे. हे कोणत्या महान व्यक्तीचं वाक्य नाही आहे, ही साधी फिलॉसॉफी आहे आणि लहानपणापासून आपल्या मनात, आपल्या जगण्यात ते रुजवलं गेलं आहे आणि आपण त्याचं पालनही करतो आहे. तर आता हा जो प्रोटेस्ट चालू आहे आणि याच्यात सगळेजण स्वतःचं सपोर्ट दर्शवत आहेत किंवा निषेध दर्शवत आहेत वगैरे वगैरे. तर त्या सगळ्या गोष्टींच्या वरती जाऊन आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की काँग्रेस असो, BJP असो, कम्युनिस्ट पक्ष असो, समाजवादी पार्टी असो, राष्ट्रवादी असो, शिवसेना असो, कोणताही पक्ष असू दे, त्याचे जे टॉप लेवलचे जे बोर्ड मेंबर्स म्हणूयात आपण किंवा जे काही पक्षप्रमुख वगैरे जे कोणी लोक असतील, हे सगळ्यांचे वरती हात मिळवणी चालू असते. बरोबर. ते सगळे लोक या प्रोटेस्टकडे हसूनच बघत असतात. कोणताही प्रोटेस्ट असू दे, मग तो फार्मर्स प्रोटेस्ट असू दे किंवा काही असू दे. तर ह्या गोष्टींच्या वरती जाऊन आपण खरंच कॉजला सपोर्ट केला पाहिजे का नाही, याचा विचार आपण केला पाहिजे. बरोबर. मग आता हा प्रश्न निर्माण होतो की आत्ताच हा प्रोटेस्ट का, किंवा हाच प्रोटेस्ट का, किंवा शिक्षणाचाच मुद्दा का. तर कसं आहे ना, एक गंमत आहे. प्रत्येकाच्या मनात एक विस्तव कधी ना कधी आजपर्यंत दगदगतच होता. बरोबर. त्याला फक्त एक ठिणगी किंवा वारा लागण्याची गरज होती. तो ह्या प्रोटेस्टमुळे लागला. तर त्याच्यामुळे माझ्या मनात पण काहीतरी होतं, तुमच्या मनातही काहीतरी असेल आणि कोणीतरी आवाज उठवलेला आहे आणि संघटित होत आहेत. आणि या संघटित होण्यामुळे जर बदल घडत असेल तर मी इथे का जोडलं जाऊ नये, हा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण झाला आणि लोक तिथे जोडले गेले, अशी माझी थिअरी आहे. तर मी का सपोर्ट करतोय, तर मी प्रोटेस्टला सपोर्ट करतोय का, तर नाही. जिथे दगडफेक झाली त्याला सपोर्ट करतोय का, तर नाही. पोलिसांनी लाठीचार्ज केला त्याला सपोर्ट करतोय का, तर नाही. जे मेन मिनिस्टर्स वगैरे आहेत ते चूप बसलेले आहेत त्याला सपोर्ट करतोय का, तर नाही. हे सगळं जे चाललंय चुकीचं चाललंय. दगडफेक होणं चुकीचं, त्याच्यानंतर पोलिसांवर दगडफेक होणं अगदीच चुकीचं. ते आपल्या सुरक्षेसाठी आहेत. पण पोलिसांनी नॉर्मल पब्लिकवर लाठीमार करणं तितकंच चुकीचं. पोलिसांनी विदाऊट वर्दी तिथे उपस्थित राहणं तितकंच चुकीचं. विदाऊट नेम टॅग तिथे उपस्थित राहणं तितकंच चुकीचं. ह्याच्यासाठी ना एक छोटंसं कंपॅरिझन तुम्हाला सांगतो. तर ह्याच्यात जे समाजकंटक आहेत, ज्यांनी दगडफेक केली, किंवा पोलिसांमध्ये पण तसे लोक आहेत ज्यांनी मुलींवर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या अवयवांवर त्यांचा लाठीमार केला, महिला पोलीस आजूबाजूला नसताना. हेही आपल्याला मान्यच करावं लागेल. तर समाजकंटक नावाचा एक प्रकार असतो, ज्यांची मनस्थिती आहे ना विघ्नसंतोषी असते. तर ते लोक एवढ्या गर्दीमध्ये कोण असू शकतं, त्या एवढ्या गर्दीतल्या लोकांमध्ये तो व्यक्ती कोण असू शकतो की जो विघ्नसंतोषी, हे ओळखणं जितकं तुमच्यासाठी अवघड आहे तितकंच तिथे उपस्थित असलेल्या लोकांसाठी सुद्धा अवघड आहे. त्यामुळे पूर्ण प्रोटेस्टला तुम्ही नावं ठेवणार का, तर नाही. बरोबर. तर पूर्ण प्रोटेस्टला नावं ठेवण्याची काहीच गरज नाही आहे. तर याचं कंपॅरिझन जे मी तुम्हाला बोललो, ते कंपॅरिझन कसं होऊ शकतं. आपल्याकडे मिरवणुका काढण्याची संस्कृती आहे, बरोबर, जी चांगली आहे, जी मला आवडते. तर गणपतीच्या मिरवणुकांमध्ये दारू पिऊन लोक नाचतात, बरोबर. एखाद्या विशिष्ट मंडळामध्ये, एखाद्या नगरसेवकाने आयोजित केलेल्या गणेशोत्सवामध्ये किंवा एखाद्या दादाने आयोजित केलेल्या गणेशोत्सवामध्ये गणपतीच्या मूर्तीसमोर DJ लावला जातो आणि त्या DJवर बॉलिवूडचे आयटम सॉंग्स वाजवले जातात. हे चुकीचं आहे. तिथे ढोलताशांच्या गजरात लोक जास्त चांगल्या पद्धतीने नाचतील आणि एक्सप्रेस होतील, ना की DJ समोर. हे आपल्यालाही तितकंच चांगलं माहिती आहे. पण ऑन पब्लिक डिमांड असे ते सगळे मंडळवाले म्हणत असतात आणि DJवर ते आयटम सॉन्ग लावत असतात. तर दारू पिऊन नाचणारे लोकांना किंवा अशा लोकांना आपण जसं त्या मिरवणुकीमधनं किंवा त्या मंडळातनं बाजूला काढतो ना असे एक करून, की नाही तुम्ही मिरवणुकीला बदनाम करू नका. ते काही घटक आहेत समाजातले जे विघ्नसंतोषी आहेत, त्यांच्यामुळे असे प्रकार होतात आणि पूर्ण व्यवस्था, पूर्ण ती मिरवणूक बदनाम होते. तसंच काहीसं 20 तारखेला जंतर मंतर आणि संसद भवनाच्या आजूबाजूला घडलंय.
त्यामुळे पूर्ण प्रोटेस्टला तुम्ही नावं ठेवू नका. प्रोटेस्ट पीसफुल होता का? तर होता. 20 दिवस तो पीसफुल चालला होता. जर याच्यामध्ये काही व्हायलन्स करायचा असता तर तिथे उपस्थित असलेल्या सामान्य नागरिकांनी तो कधीच उपस्थित केला असता. आता याच्या मतमतांतरं आहेत की नाही, ते सगळे अँटी नॅशनल्स आहेत किंवा जे काही असेल, तर त्याच्यात आपण एक काम करूयात. चला, असं समजा की त्या 20 तारखेच्या मार्चमध्ये 1000, 2000, 1,00,000 लोक आले होते. 1,00,000 लोकांमध्ये 2 गट पाडा. 50% जे 50,000 किंवा 50% जे लोक आहेत ते फक्त वाहत्या गंगेमध्ये हात धुण्यासाठी आलेले आहेत. हे जितकं ते प्रोटेस्टर मान्य करतात तितकं आपणही सगळे मान्य करतोय. पण उरलेले जे 50% लोक आहेत त्यांच्या आतमध्ये काहीतरी तर दगदगत असेल ना. कुठेतरी ते कोणत्या तरी व्यवस्थेचे बळी पडलेले असतील का नाही. आज मी पण कोणत्या तरी व्यवस्थेचा बळी पडलेलो आहे, तुम्हीही बळी पडलेले आहात. फरक एवढाच आहे की तो आवाज उठवला गेला आणि त्या आवाजाला साथ मिळाली. ही गोष्ट मान्य करणं मला नाही वाटत की तितकी अवघड आहे. आता तिथे जे उपस्थित सामान्य नागरिक आहेत, ठीक आहे, तो अभिजित तितके असं समजूयात की अँटी नॅशनल आहे किंवा त्याला बाहेरनं कुठून तरी फंडिंग येते किंवा अन्य काही, एनी रिझन्स यू वॉन्ट यू गिव्ह. पण त्याने जो आवाज उठवला तो कुठेतरी कोणाला तरी रिलेट झाला आणि ज्या व्यक्तीला तो रिलेट झाला आणि तो तिथे पोचू शकत होता तो पोचला. हे महत्त्वाचं आहे ना, की त्याला फंडिंग कुठून येते किंवा ते काय होतंय, मग त्याच्यानंतर काय होणार, तो सगळं व्यवस्थित नंतर सॉर्ट आऊट करता येईल. आता एवढ्या प्रेशरमध्ये येऊन रेजिग्नेशन घेणं हे योग्य आहे का अयोग्य आहे? तर एका दृष्टीने विचार केला तर हे खूप अयोग्य आहे. कारण जर अशा प्रेशराईज सिच्युएशनमध्ये जर एखाद्या मंत्र्याने रिझाईन केलं तर येणाऱ्या काळामध्ये सत्ता कोणाची असू दे, कोणत्याही पक्षाची सत्ता असू दे, तर येणाऱ्या काळामध्ये जे अपोजिशनवाले असतील तर प्रत्येक चुकीच्या वेळेला रेजिग्नेशन मागतील. तर याला सोल्युशन काय? तर याचा एक रोडमॅप आहे का? जे लोक तुम्ही अटक केले, त्या लोक अटक केलेल्यांच्या तुम्ही काही ट्रान्सपरन्सी ठेवली का जनतेसमोर? त्या लोकांची नावं काय आहेत? लोक काय करत होते? कशामुळे पेपर लीक झाले? आता त्या लोकांचा याच्या पुढे काय होणार? त्यांच्यावर कोणत्या पद्धतीची कारवाई होणार? या सगळ्या गोष्टी अजून तरी ट्रान्सपरंटली दाखवल्या गेलेल्या आहेत का? नाही. तर त्या दाखवल्या गेल्या पाहिजे. तर याच्यात ना काही फॅक्ट्स आहेत की जे मी बोललो की कोणाला तरी कुठेतरी काहीतरी रिलेट झालंय, त्यामुळे ते या कॉजला सपोर्ट करतायत, बरोबर. तर अशीच एक गोष्ट माझ्या बाबतीत सुद्धा घडली. तर माझ्या बॅचमधले मुलं कितपत रिलेट करतील आणि कितपत मला दुजोरा देतील वगैरे हे काही मला माहीत नाही, पण मी एक्सपिरियन्स केलं आहे, मला माहिती आहे ते खरं आहे आणि त्यामुळे मी तुम्हाला ते सांगतोय. मला ही जी फॅक्ट आता मी तुम्हाला सांगणार आहे, या जे 1-2 फॅक्ट्स तुम्हाला सांगणार आहे, ते मला कुठेही कॉन्टेस्ट करायच्या नाही आहे आणि मला त्याच्याबद्दल जास्त काही एक्स्ट्रा एक्सप्लेनेशन द्यायची गरजही वाटत नाही, कारण माझं ते एक्सपिरियन्स करून झालं आहे आणि त्यातनं मी कोप अप केलेलं आहे आणि मी आयुष्यात पुढे सरकलेलो आहे. त्याच्यामुळे तुमच्या मतांनी मला फरक पडणार नाही आहे, पण हे सांगणं गरजेचं आहे कारण आत्ता इथे ते रिलेव्हंट आहे. हा जो सगळा प्रोटेस्ट चालू आहे आणि त्याच्या मागे जो कॉज आहे एज्युकेशनल रिफॉर्म. तर एज्युकेशनल रिफॉर्म म्हणजे काय? तर भारतीय शिक्षण पद्धतीच बदलायची का पूर्णपणे? तर नाही, त्या मताचा मी नाही. भारतीय शिक्षण व्यवस्थेमध्ये जे काही किडे भरलेले आहेत, जे काही लोक आहेत तिथे बसलेले, त्याच्यामध्ये असं म्हणूयात की 50% लोक चांगले आहेत, 50% लोक काय बोलूयात आता, मूर्ख आहेत. शब्द वेगळा होता, मूर्ख आहेत. तर झालं असं आहे. तर ही फॅक्ट आहे. 2014-15तली गोष्ट आहे. मी त्याच्या आधीपासून तुम्हाला सांगतो की एज्युकेशन सिस्टीम कशी होती. 2009ला मी 10वी पासआउट झालो आणि 9 ते 12 माझं डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग चालू होतं. तर डिप्लोमाचे जेव्हा आमची एक्झामिनेशन व्हायची, फायनल एक्झामिनेशन, ती इतकी स्ट्रिक्ट व्हायची. तिथे आम्हाला ना कॅल्क्युलेटरचं कव्हर अलाउड होतं, ना शूज सॉक्स एक हॉलमध्ये अलाउड होते. जर शूज सॉक्स जर आम्ही आतमध्ये घालून गेलो तर आम्हाला ते बेंचच्या बाहेर काढून ठेवावे लागायचे. चेकिंग व्हायची बिल्डिंगच्या आतमध्ये घुसण्याआधी. तिथे आम्हाला पॅड अलाउड नव्हतं, त्याच्यानंतर पाऊच अलाउड नव्हतं. तुमचं पेन जे काही इक्विपमेंट्स असतील, कंपास, सेट स्क्वेअर वगैरे, ड्राफ्टर, त्या गोष्टी तुम्ही मध्ये घेऊन जा, पण त्याचे कवर्स, त्याच्यानंतर पाऊचेस, त्याच्यानंतर रायटिंग पॅड्स, या सगळ्या गोष्टी बाहेर ठेवाव्या लागायच्या बॅगमध्ये आणि ती बॅगही तुम्ही तुमच्या जबाबदारीवर बाहेर ठेवायची. कॉलेज आमचं असूनही इतकं स्ट्रिक्ट चेकिंग व्हायचं. या व्यतिरिक्त
शर्ट, पॅन्ट, बेल्ट या गोष्टींची सुद्धा चेकिंग व्हायची. शर्टचं स्टिचिंग जर कुठे उसवलेलं असेल तर ते स्टिचिंग पूर्ण चेक केलं जायचं की त्याच्या आतमध्ये कॉपीज लपवल्या आहेत का. इतकं स्ट्रिक्ट आणि स्ट्रेसफुल आमचं एक्झामिनेशन डिप्लोमाचं व्हायचं. हे डिप्लोमाचं सगळं चेकिंग आमचं धुळे जिल्ह्यात व्हायचं. असा जिल्हा की जो अजून भारतामध्ये तितका हायलाईट झालेला नाही आहे किंवा महाराष्ट्रातही तितका हायलाईट झालेला नाही, अशा जिल्ह्यामध्ये असं चेकिंग व्हायचं. त्याच्यामुळे शिक्षण पद्धतीमध्ये फ्लॉज आहेत का, एक्झामिनेशन पद्धतीमध्ये फ्लॉज आहेत का, तर नाही. चेकिंग होते, सगळ्या गोष्टींची चेकिंग होते. तितकंच रिलॅक्सेशन आम्हाला इंजिनिअरिंगमध्ये होतं. आम्ही इंजिनिअरिंगच्या एक्झामिनेशनमध्ये पाऊस घेऊन जाऊ शकत होतो, रायटिंग पॅड घेऊन जाऊ शकत होतो. तर आम्हाला काही ISO वगैरे सगळे रूल बुक्स वगैरे होते ते आम्हाला अलाउड होते एक्झामिनेशन सेंटरमध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी आता एकीकडे स्ट्रिक्टनेस होता आणि दुसऱ्या बॅचलर्स डिप्लोमामध्ये स्ट्रिक्टनेस होता, बॅचलर्स डिग्रीमध्ये आम्हाला थोडंसं रिलॅक्सेशन होतं. पण त्याने आमच्या शिक्षणावर फरक नाही पडला. कारण ज्याला कॉपी करायची होती तो कॉपी करून पास झाला, ज्याला इमानदारीत प्रामाणिकपणे पास व्हायचं होतं तो प्रामाणिकपणे पास झाला. आता मुद्दा येतो ज्या फॅक्ट्स, आणि आता ह्या पण फॅक्ट्स होत्या, ह्या असं काही वेगळं नव्हतं. तर मुद्दा हा आहे की 2014-15 जेव्हा मी थर्ड इयर इंजिनिअरिंगला होतो तेव्हा आमचे 2 पेपर लीक झाले होते. तर ही गोष्ट कुठेच बाहेर पडली नाही, ही गोष्ट तिथल्या तिथेच दाबली गेली होती. ती का दाबली गेली, ती का बाहेर आली नाही, आय डोंट केअर. पण जेव्हा ते पेपर लीक झाले ते माझ्यापर्यंत पोहोचले होते, माझ्या व्हॉट्सअपवर ते पेपर आले होते. जसं की मी तुम्हाला सांगितलं की मला कॉन्टेस्ट करायचं नाही आहे कारण माझ्याकडे आता ते काही नाहीच आहे. तर त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवला नव्हता, म्हणजे इव्हन दो माझ्या ग्रुपने तरी विश्वास ठेवला नव्हता की जो क्वेश्चन पेपर माझ्याकडे आला होता. पण जेव्हा आम्ही एक्झाम हॉलमध्ये गेलो आणि क्वेश्चन पेपरमधले क्वेश्चन्स वाचले ना, तर त्यातला एकही प्रश्न असा नव्हता की जो वेगळा होता आम्हाला आलेल्या क्वेश्चन पेपरमधनं. तो पूर्णपणे सेम टू सेम होता, पूर्ण फॉर्मॅटही सेम होता, प्रिंटआउट्सही सेम निघालेल्या होत्या. आता तो पेपर लीक होऊ नये त्याचा फायदा मुलं नाही उचलू शकले, याचं कारण काय, तर तो पेपर अर्धा तास आधी आमच्या कॉलेजमध्ये पोहोचला होता आणि माझ्याकडे जवळपास 15-20 मिनटं आधी आला होता. तर त्या लीकचा कोणीच फायदा उचलू शकला नाही, त्याच्यामुळे कदाचित ते बाहेर आलेलं नसावं आणि एक्झाम ते झालेली नसावी. पण तो पेपर होता आमचा, तो सब्जेक्ट होता स्ट्रक्चरल ॲनालिसिस नावाचा. तो पेपर तर आमचा झाला. 3 दिवसांनी आमचा हायड्रॉलिक्स नावाचा एक सब्जेक्ट होता. तर हायड्रॉलिक्सचाही पेपर लीक झाला होता, पण तो पेपर फॉर्मॅटेड नव्हता. तो पेपर आला आमच्याकडे हँड रिटन फॉर्मॅटमध्ये आणि तोही असाच सेम एक 10-15 मिनटं आधी आला. बरं, हायड्रॉलिक्सचा पेपर माझ्याकडे आधीचा पेपर फुटला आहे, तर मग जर माझ्याकडे इम्पॉर्टंट क्वेश्चन आले तर मी ते केले पाहिजे होते, पण मी ते केले नाही. याच्या मागे कारण वेगळं होतं की तो विषय माझा असाही ऑप्शनला पडलेला होता. ऑप्शनला पडलेला म्हणजे माझा त्याचा काही अभ्यास झालेला नव्हता. मला माहीत होतं की हा पेपर आपला एनिवे राहणार आहे. 15 मिनटं आधी हातात क्वेश्चन पेपर येऊन मी काय चुकवू शकलो असतो, त्याच्यामुळे ते पण नाही केलं. त्यातही असं केलं जे लीक करणारे होते, कोणी लीक केला ते अजूनही कोणाला कळलेलं नाही. त्या लीक करणाऱ्यांपैकी त्यांनी डोकं असं चालवलं की मागचा क्वेश्चन पेपर जर पूर्ण फॉर्मॅटेड आला आणि तो कॉलेजला कळाला, तो इतर कॉलेजेसमध्ये पण सर्क्युलेट झालेला होता, इतर कॉलेजेसकडनं आमच्या कॉलेजमध्ये आलेला होता, तर तो त्या सगळ्या सिस्टीमला कळाला की पेपर लीक झालेला आहे. पण तो जस्ट 1 hour बिफोर लीक झाला असलेल्यामुळे कदाचित तो बाहेर काढला गेला नाही, किंवा रेप्युटेशन वाचवण्यासाठी तो सगळं प्रकरण बाहेर काढलं गेलं नाही आणि एक्झाम झाली नाही. तर जेव्हा दुसरा पेपर लीक झाला तर तेव्हा आम्हाला जे क्वेश्चन पेपरमधले क्वेश्चन्स होते ते तर होतेच, पण त्याच्या व्यतिरिक्त पण अजून काही प्रश्न त्या ह्याच्यात होते. म्हणजे जवळपास ऑलमोस्ट काहीतरी 100-120 प्रश्नांचा तो पूर्ण संच आला होता की हे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत, हेच तुम्ही करा. असं ते सगळं आमच्यापर्यंत पोचलं होतं आणि तेही हँड रिटन फॉर्मॅटमध्ये. तर माझ्या बॅचमधले मुलं जर हा व्हिडिओ बघत असतील तर ते मनातल्या मनात म्हणत असेल की हो झाला होता. ओपनली नाही बोलणार कोणी, कारण आता सगळ्यांचं झालं आहे, इंजिनिअरिंग सगळ्यांचं झालं आहे, सगळे आपले कामधंदे करत आहेत. पण या गोष्टीचा आत्ता रिलेव्हन्स आहे कारण नीटचे पेपर जे लीक झाले, तर व्हिक्टिम मी पण आहे. कधी ना कधी माझ्या आयुष्यामध्ये पण पेपर्स एक्झाम्स लीक झालेले होते आणि आज तो जर आवाज उठवला जात असेल आणि ही सगळी व्यवस्था जर रिफॉर्म होत असेल, यातले सगळे लोक बदलले जाऊ शकतात आणि एक प्रॉपर SOP जर येऊ शकत असेल,
तर मी का नको साथ देऊ? मुद्दा क्रमांक 1. आता एज्युकेशनल रिफॉर्म सिस्टीममध्ये बदल घडवून आणायचे आणि शिक्षण पद्धती बदलायची नाही. तर का? तर मी या मताचा आहे, शिक्षण पद्धती त्यांना बदलायची नाही बदलायची तो सगळा पॉलिटिकल मुद्दा आहे. मला आपली भारतीय शिक्षण पद्धती आवडते. तर का? आपली भारतीय शिक्षण पद्धती एका पिरॅमिडमध्ये आहे. पिरॅमिडमध्ये जर आपण काही पार्ट्स केले तर एक लार्जर पोर्शन येईल, मग त्याच्या स्मॉलर, मग स्मॉलर आणि पीकवाला एकदम छोटा पोर्शन येईल. तर हे आपल्या भारतीय शिक्षण पद्धतीचं एक ट्रायंग्युलर शेप फॉर्मॅट आहे. तर खालचा जो लार्जर पोर्शन आहे तो सगळा आपण शिकत असतो, तो आपला सगळा शिक्षणाचा भाग असतो. त्याच्यावरचा जो एक पोर्शन असतो, जो स्मॉलर पोर्शन असतो, तो आपल्याला कदाचित पाठ झालेला असतो. त्याच्यावरचा जो अजून स्मॉलर पोर्शन असतो तो आपल्याला समजलेला असतो. आणि त्याच्यावरचा जो पीकवाला जो छोटासा पोर्शन असतो तो आपण ॲक्च्युअल लाईफमध्ये इम्प्लिमेंट करत असतो. तर हे पूर्ण स्ट्रक्चर आपल्या भारतीय शिक्षण पद्धतीचं आहे, जे बाकीच्या कोणत्या देशामध्ये नाही आहे. त्याच्यामुळे मला स्वतःला भारतीय शिक्षण पद्धती आवडते आणि ती बदलली जावी या मताचा मी नाही. बरोबर. तर जेव्हा माझं इंजिनिअरिंग कंप्लीट झालं, माझा आळस होता, मी हुशार नव्हतो. मला एक 60-65 वगैरे असे पर्सेंटेज पडायचे. त्याच्यामुळे पेपर लीक झाला काय नाही झाला काय मला माझ्या आयुष्यात काहीच फरक पडत नव्हता. पण वाईट वाटत होतं की जे हुशार मुलं आहेत त्यांचं नुकसान आहे. नुकसान तर माझंही होतं, पण मी ते इग्नोर करत होतो, जे आज मला इग्नोर करावंसं वाटत नाही आहे. ज्याच्यावर आवाज उठवला जावा, त्याच्यावर ॲक्शन व्हावी असं मला वाटतंय. जेव्हा माझा एक सब्जेक्ट राहिलेला होता लास्ट इयरला आणि मी कामाला लागलो होतो, माझे कामं चालू होते आणि म्हणून तो सब्जेक्ट दिला नव्हता. आणि जे काम मी करत होतो त्या कामामध्ये डिग्रीची काहीच आवश्यकता नव्हती. त्या कामामध्ये फक्त एक्सपिरियन्स आणि स्किलची आवश्यकता होती, जे माझ्याकडे होतं आणि म्हणून मी ते काम करत होतो. जेव्हा ते काम माझं झालं, तो प्रोजेक्ट माझा कंप्लीट झाला, त्याच्यानंतर मी ठरवलं की हा जो एक सब्जेक्ट बाकी तो आपण देऊयात. मी तो दिला. 2019 मी तो सब्जेक्ट दिला आणि जेव्हा त्याचा रिझल्ट लागला, माझ्या रिझल्टमध्ये ॲबसेंट आलं होतं. तो पेपर देऊनही माझ्या रिझल्टमध्ये ॲबसेंट आलं होतं. क्विकली व्हेरी नेक्स्ट डे ऑफ माय रिझल्ट मी कॉलेजला कॉन्टॅक्ट केलं. मी कॉलेजला सांगितलं की माझ्या रिझल्टवर ॲबसेंट आलेला आहे. मला कॉलेजने विचारणा केली की तू 3 वर्षात पेपर दिलेला नाही, तू नक्की हा पेपर दिला होता का? लेजिटिमेट क्वेश्चन. मी त्यांना म्हटलं की मी दिला होता. हे हॉल तिकीट, याच्यावर एक्झामिनरची साईन आहे, जे इन्व्हिजिलेटर आम्हाला होते त्यांची सिग्नेचर आहे. हे हॉल तिकीट, ही एक्झाम फॉर्मची रिसिप्ट, माझं अटेंडन्स आहे. तुम्ही प्लीज मला सांगा की आता पुढची प्रोसिजर काय. तर त्याच्यामध्ये मी कॉलेजला विचारलं होतं की मी युनिव्हर्सिटीला कॉन्टॅक्ट करायचं डिरेक्टली का तुम्ही करतात? तर कॉलेजकडून मला असं उत्तर होतं की तू कॉन्टॅक्ट करू नको, त्याच्यामध्ये जरा कॉलेजचाही इश्यू निघू शकतो बाहेर, तर आम्ही कॉन्टॅक्ट करू आणि आम्ही तुम्हाला कळवू की नेमकं काय प्रकार झाला आहे. तर मी त्यांना म्हटलं ओके. त्यांना ॲप्लिकेशन लिहून दिलं, हॉल तिकीटची झेरॉक्स कॉपी दिली, मग एक्झाम फॉर्म रिसिप्टची झेरॉक्स कॉपी दिली आणि थांबलो. त्याच्यानंतर मला कॉलेजकडून काहीच रिप्लाय आला नाही. मग 2 महिने माझा एक नवीन प्रोजेक्ट सुरू झाला. मी त्याच्यात काम करायला लागलो आणि थोडंसं बॅक ऑफ द माइंड झालं गेलं. आणि 3-4 महिन्यांनी मला आठवलं की यार असं ॲप्लिकेशन आपण दिलं होतं. जेव्हा नवीन एक्झाम फॉर्मचं सगळं निघालं, मला मित्रांचे फोन आले की अरे एक्झाम फॉर्म निघाला तर पेपर देऊन टाक. मी म्हटलं अरे मी तर क्युरी टाकलेली आहे, त्याचं उत्तर अजून मला मिळालं नाही तर मी एक्झाम फॉर्म कसा भरू. तेव्हा मी युनिव्हर्सिटीला ईमेल टाकला. युनिव्हर्सिटी म्हणजे मी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीतून पासआउट झालो, जी भारतातली वन ऑफ द टॉप रेप्युटेड युनिव्हर्सिटी आहे. तर त्यांना मी मेल टाकला. मला त्याच्यावर काही रिप्लाय नाही आला. त्याचे स्क्रीनशॉट्स मी लावेल, त्याचे मेलचे स्क्रीनशॉट्स आहे माझ्याकडे. त्याचे स्क्रीनशॉट्स मी व्हिडिओमध्ये लावतो, तुम्ही बघू शकाल. इथे पण तुम्हाला इथेच ह्याच पोर्शनमध्ये दिसतील. तर मी त्यांना पहिला मेल केला, मला त्याच्यावर उत्तर नाही आलं. दुसरा मेल केला, मला त्याच्यावर उत्तर आलं की हे ते डिपार्टमेंट नाही, तुम्ही इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला ईमेल करा. त्यांनी मला त्यांचा ईमेल ID आणि कॉन्टॅक्ट नंबर दिला. तर मला हे उत्तर मिळालं सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीकडून. पण त्यांनी हे नाही केलं की यार आम्हीच सांगतो की आमच्याकडे अशी क्युरी आलेली आहे, तुम्ही त्या मुलाला कॉन्टॅक्ट करा. ही डिग्निटी त्यांच्यात नाही आहे, अजूनही नाही आहे. तर बाय द वे मी त्या दुसऱ्या डिपार्टमेंटला ईमेल केला
त्यांना फोन केले दिलेल्या नंबरवर. मला मेलवर जो ईमेलवर नंबर आला होता तो नंबरही तुम्हाला स्क्रीनशॉटमध्ये दिसेल. त्या नंबरवर मी फोन केले, तो फोन कोणी उचलत नव्हतं. तुम्ही सकाळी फोन करा, रात्री फोन करा, दिवसा फोन करा, भर दुपारी फोन करा, लंच टाईममध्ये फोन करा, लंच टाईम झाल्यावर फोन करा, तो फोन कोणीच उचलत नव्हता. कधी त्या फोनची रिंग वाजायची, कधी तो फोन एंगेज यायचा, पण रिसीव मात्र कोणीच करत नव्हतं. असे त्यांना मी जरा 3-4 ईमेल टाकले. शेवटचा ईमेल मी जरा रफ टाकला. मला असं वाटत होतं की सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी जरा विश्वासार्ह आहे, युनिव्हर्सिटी विद्यापीठ आहे, त्याच्यामुळे मी या विद्यापीठात इंजिनिअरिंग करण्याचा निर्णय घेतला वगैरे वगैरे. थोडासा हार्श ईमेल टाकला. मला अशी अपेक्षा होती की थोडासा हार्श टाकल्यावर त्यांचा इगो हर्ट होईल आणि ते मला कॉन्टॅक्ट करतील, पण त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला नाही. आणि शेवटी मी सगळे होप्स सोडून दिले होते. माझे कामं चालू होते, सगळं बॅक ऑफ द माइंड चाललं गेलं, सगळं झालं. मग आला कोविड. कोविड जेव्हा आला तेव्हा सगळे ऑनलाईन एक्झामिनेशन्स वगैरे सुरू झाले. तर माझ्या मित्रांनी सांगितलं की ऑनलाईन देऊन टाक पेपर. म्हटलं यार ठीक आहे, असंही जर काही येत नाही आहे, त्यांच्याकडनं काही रिप्लाय येत नाही आहे, तर आपण ऑनलाईन पेपर देऊन टाकू. मग मी कॉन्टॅक्ट केला माझ्या कॉलेजला. म्हटलं मला एक्झाम फॉर्म भरायचा आहे. माझ्या कॉलेजने सांगितलं की आत्ताच रिझल्ट लागला आहे, एक्झाम फॉर्म तर अजून काही सुटलेले नाही आहेत. म्हटलं ठीक आहे. माझी एक क्युरी होती, मी मागच्या वर्षी टाकलेली होती. 1 वर्ष उलटून गेलं होतं या सगळ्या प्रोसेसमध्ये. म्हणजे मी या मार्चमध्ये पेपर दिले होते. मी नेक्स्ट मार्चमध्ये त्यांना कॉन्टॅक्ट केला होता. एप्रिल मेमध्ये मी कॉन्टॅक्ट केला होता 1 वर्षानंतर. ती माझी एक क्युरी आहे, जी मी टाकली होती कॉलेजमध्ये. ॲबसेंट आलं होतं मागच्या वर्षी माझ्या रिझल्टवर, पण त्याचं मला अजून काहीच कॉन्टॅक्ट केलेलं नाही कोणीच. मी कॉन्टॅक्ट करतो आहे तर मला त्याच्याकडनं उत्तर असं मिळतं आहे. कॉलेजमध्ये मी मधल्या काळात कॉन्टॅक्ट केलेला होता. कॉलेजवाले मला सांगायचे की अजून काही आलेलं नाही आहे, जेव्हा येईल आम्ही तेव्हा तुला कळवू, असं मला सांगत होते. तर मी कॉन्टॅक्ट करतो कॉलेजला, तर कॉलेजवाले सांगतात की काही आलेलं नाही आहे, युनिव्हर्सिटीवाले फोन उचलत नाही, मेलला रिप्लाय करत नाही. मी करायचं काय? तर मला ते स्टुडंट सेक्शनमधले जे सर होते त्यांनी मला सांगितलं की तुला कॉलेजला येऊन एकदा चेक करावं लागेल. तेव्हा वाजलेले होते 1:30 पावणे 5 संध्याकाळचे. मी त्यांना बोललो मी लगेच येतो. माझ्या घरापासून कॉलेजला जायला जवळपास एक अर्धा पाऊण तास लागायचं. ते बोलले की तू आत्ता नको येऊ, आत्ता कॉलेज बंद होईल थोड्या वेळाने, तर तू उद्याला आहे. मी त्यांना म्हटलं नाही, मी आत्ता लगेच येतो आणि आपण लगेच बोलूयात काय काय नाही ते, ॲटलिस्ट मला कळेल तरी की झालं काय नेमकं. मी अर्ध्या तासामध्ये कॉलेजला पोहोचलो. मी लगेच गाडी काढली आणि कॉलेजला गेलो. जेव्हा कॉलेजला पोहोचलो तेव्हा त्यांनी मला माझं नाव, रोल नंबर वगैरे विचारला आणि त्यांनी ना एक फिल्मी स्टाईलमध्ये अडगळीतून एक गठ्ठा बाहेर काढला. तर गठ्ठा टेबलवर ठेवला, त्याच्यावरची धूळ झटकली. मला इतकं फिल्मी वाटत होतं ते, पण त्यांनी लिटरली केलं ते. त्याच्यावरची धूळ झटकली आणि एक 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 रिझल्ट ते बघायला लागले आणि त्यांना माझं नाव सापडलं आणि त्यांनी माझ्यासमोर माझं TC आणि माझा रिझल्ट, माझं पासिंग सर्टिफिकेट असं समोर ठेवून दिलं. तर आता तुम्ही म्हणाल की ठीक आहे ना, तुझं रिझल्ट तर मिळालं ना, बट ब्रो या सगळ्या प्रोसेसमध्ये ना 1 वर्ष गेला आणि मी ब्लेम करेल युनिव्हर्सिटीला. आणि युनिव्हर्सिटी मॅनेज कोण करतं आहे? तर मिनिस्ट्री. त्याच्यामुळे अल्टिमेटली जो एम जाणार आहे, अल्टिमेटली जे रेजिग्नेशन मागितलं जाणार आहे ते त्यांचंच मागितलं जाणार आहे. आता इतक्या प्रेशराईज सिच्युएशनमध्ये हा सगळा प्रोटेस्ट चालू असताना रेजिग्नेशन देणं हे योग्य आहे का? तर मी म्हणेल नाही. अशा पद्धतीचं रेजिग्नेशन देणं अगदीच योग्य नाही. कारण ते रेजिग्नेशन देतील, हा प्रोटेस्ट संपेल, पण उद्या उठून सत्ता कोणाची असू दे, काँग्रेसची किंवा भाजपची किंवा कोणत्या दुसऱ्या पक्षाची सत्ता असू दे, अपोजिशनवाले हाच मुद्दा पुढे करून प्रत्येक वेळेला रेजिग्नेशनच मागत राहतील. मग आपण आयुष्यभर रेजिग्नेशनच खेळायचं आहे का? तर नाही. तर एक प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे. आता जर प्रोटेस्टर्सचं म्हणणं असेल की जंतर मंतरवर येऊन तुम्ही आमच्याशी बोला, तर मी म्हणेल की याच्यापेक्षा ब्युटिफुल पॉईंट सध्या भाजपकडे कोणता नाही आहे. तुम्हाला पाहिजे जंतर मंतरवर, मी येतो, काय आहे ते सगळ्या लोकांसमोर मी बोलतो. सिक्युरिटी कन्सर्न, 10,000ची फौज तैनात आहे तिथे जंतर मंतरच्या आसपास. 20 तारखेला 10,000 पोलीस होते, आता परत CRPFचे जवान तिथे येत आहेत. एवढ्या सिक्युरिटीमध्ये तर प्रधानमंत्री सुद्धा येऊ शकतो, एज्युकेशन मिनिस्टर का नाही? बरोबर ना? आणि
ते पोरं जर म्हणतायत की जंतर मंतरवर तुम्हाला सिक्युरिटी कन्सर्न वाटत असेल तर आपण कुठेतरी जनता दरबारवर होऊ, एका सेंट्रलाइज्ड आणि सिक्युअर लोकेशनमध्ये, तिकडे जनतेला करू, तुम्ही या आणि तुम्ही जनतेसमोर बोला. तर तिथे येऊन जेव्हा तुम्ही तुमचं मत मांडाल जनतेसमोर की बुवा असं असं घडलं, जबाबदारी घेणं हे तुमचं काम आहे, माझ्या खात्याकडून ही चूक झाली, पेपर लीक झाले, त्याची जबाबदारी मी घेतो, पण मला ती चूक सुधारण्याची एक संधी द्या, एवढं बोलणं किती बेसिक आहे, किती सोपं आहे. आणि ते बोलल्यानंतर त्याच्यावर काम करणं किती सोपं आहे. ते बोलल्यानंतर तुमच्यावर प्रेशर राहणार नाही रेजिग्नेशनचं, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आणि रेजिग्नेशनचं प्रेशर राहणार नाही, पण चांगलं काम करण्याची तुम्हाला मुभा असेल. तर ह्या संधीचा तुम्ही किती चांगल्या पद्धतीने वापर करू शकतात याचा विचार करा आणि त्याच्यावर जरा ॲक्ट करा. कारण कसं आहे, नीट पेपर लीक आणि त्या 20 विद्यार्थ्यांची आत्महत्या हे फक्त आणि फक्त निमित्त मात्र ठरलंय लोकांचा उद्रेक होण्यासाठी. जर आज माझ्याबरोबर असा प्रकार घडलेला आहे तर कितीतरी लाखो विद्यार्थ्यांसोबत असे प्रकार घडत असतील. जर पुणे युनिव्हर्सिटीसारख्या रेप्युटेड युनिव्हर्सिटीकडून जर अशा पद्धतीचा नेग्लिजन्स होऊ शकतो तर प्रत्येक युनिव्हर्सिटीकडून होऊ शकतो. एज्युकेशनल रिफॉर्ममध्ये अजून एक गोष्ट अशी येते की प्रायव्हेट स्कूलिंग वगैरे ज्या सगळ्या गोष्टी चालू आहेत, पुस्तकांचे 8-9 हजार रुपये घेतले जातात, युनिफॉर्मचे 4-5 हजार रुपये घेतले जातात, बसेसचे 15-20 हजार रुपये घेतले जातात, ट्युशन फीज आणि शाळेची फी, डेव्हलपमेंट फी, या सगळ्या इतर काहीही टर्मिनॉलॉजीज खाली लाखो रुपये शिक्षणासाठी, शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी, प्राथमिक आणि माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी एवढे पैसे उकळले जातात. त्या गोष्टी रिफॉर्म करण्याची डिमांड आहे, ना की पूर्णपणे शिक्षण पद्धती बदलण्याची. मुद्दे खूप आहेत आणि सगळे इंटरलिंक्ड आहेत. जर ते मुद्दे मांडायला गेलो तर मग ते सगळे मुद्दे जे आहेत ते कोणत्या तरी पक्ष येऊन त्याला विरोध करेल, कोणत्या तरी पक्षाची विचारधारा असणारे लोक त्याला येऊन विरोध करतील आणि काहीतरी डायव्हर्जन क्रिएट होईल आणि मुद्दा भरकटेल, जो आज जंतर मंतरवर भरकटवला जातो आहे. अभिजित दिपकेसाठी माझा एक मेसेज आहे. जर तुला वाटतंय की बाकीच्या एमपीजने वगैरे प्रोटेस्ट करावा आणि तुझ्याबरोबर सामील व्हावं आणि आपल्या सगळ्यांच्या हितासाठी काहीतरी निर्णय घ्यावा, तर त्यांना सगळ्यात पहिली गोष्ट ही सांग की तुम्ही जर इथे येत असाल तर तुमच्या सगळ्यांचे झेंडे आणि अजेंडे बाजूला ठेवा आणि मगच स्टेजवर या. आणि स्टेजवर येऊन जर तुम्हाला बोलायचं असेल तर फक्त आणि फक्त जो मुद्दा आम्ही उचलला आहे त्याच मुद्द्यावर बोला. त्या मुद्द्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही मुद्द्यावर तुम्ही बोलू नका. तर हा तो प्रश्न तो कुणाल कामरा, तो सायकोच आहे. आणि हे एलिमेंट्स आहेत सगळे जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले की विघ्न संतोषी लोक, समाजकंटक, हे सगळे ते एलिमेंट आहेत की जे त्या प्रोटेस्टमध्ये येऊन काहीतरी विधानं करून जातात. आणि त्यांना फक्त एवढंच पाहिजे की पब्लिकने कुठेतरी भडकावं आणि पब्लिकने सरकारला एका वेगळ्या पद्धतीने कन्फ्रंट करावं, जे आत्ता पीसफुली कन्फ्रंट करतायत. हे सगळे त्यांचे हिडन अजेंडाज आहे. याच्यापासून बाजूला राहा. जंतर मंतरवर उपस्थित असलेल्या प्रत्येक जेन्युइन प्रोटेस्टरला माझं एकच म्हणणं आहे, पोलिसांवर दगडफेक करणं चुकीचं आहे. जर तुम्हाला कोणी असा व्यक्ती दिसत असेल की जो पोलिसांवर दगडफेक करतोय, तुम्ही त्याला त्वरित बाजूला घ्या आणि स्वतःहून पोलिसांच्या ताब्यात द्या. तसंच पोलिसांसाठी माझं म्हणणं आहे, नियमाप्रमाणे तुम्ही नेम टॅग्स लावणं गरजेचं आहे, तुम्ही युनिफॉर्ममध्ये असणं गरजेचं आहे, फिमेलवर हात उचलणं चुकीचं आहे, सिव्हिल ड्रेसमध्ये लोकांवर मारहाण करणं चुकीचं आहे, गर्दी पांगवण्यासाठी लाठीचार्ज करणं हा एक ऑप्शन नाही, अश्रुधुराच्या नळकांड्या सोडणं हा एक ऑप्शन नाही. खूप सारे त्याच्या आधी नियम आहेत, ते नियम पाळले जावेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला प्रोटेस्ट हा पीसफुल आहे, तर तो पीसफुल कसा ठेवता येईल याच्याकडेच सगळ्यांचं लक्ष असलं पाहिजे. आणि शांततेच्या मार्गानेच सगळ्या गोष्टी नीट होऊ शकतात हे गांधीजींनी आपल्याला आधीच सांगितलं आहे. ते इम्प्लिमेंटही करून दाखवलं आहे, फक्त सांगितलेलं नाही आहे, ते इम्प्लिमेंटही करून दाखवलं आहे. आणि आपण जर त्या मार्गावर चाललो आहोत तर ह्या सगळ्या एलिमेंटला बाजूला करणं, त्यांना समजवणं आणि त्यांना पोलिसांच्या हवाली करणं हे आपलं काम आहे. तर हा तो प्रश्न हिंदुत्ववादी, हिंदुत्व विरोधी बोलत आहेत वगैरे वगैरे वगैरे, तर
तुम्हाला एकच सांगेल की जे जेन्युइन तिथे प्रोटेस्ट करायला गेलेत ना, त्यातलं कोणीच हे करत नसणार आहे. हे सगळे जे घातक एलिमेंट्स आहेत आपल्या समाजातले, की ज्यांना फक्त व्हायलेन्स बघायचं आहे, ते लोक हे करत आहेत. बाकी कोणीच करत नाही आहे. तिथे आलेले व्यक्ती रडत आहेत आणि त्या प्रोटेस्टमध्ये विद्यार्थीच असावे का? मी आत्ता विद्यार्थी दशेत नाही आहे, तर मी त्या प्रोटेस्टमध्ये नसावं का? आणि याचं कारण काय? जर मी हे फेस केलं आहे आणि मला जर असं वाटत असेल की माझ्यासोबत जे झालं आहे ते इतरांसोबत होऊ नये, अशी जर माझी अपेक्षा असेल आणि जर कोण त्याच्याबरोबर त्याच्या विरुद्ध आवाज उठवत असेल, तर मी त्याला नक्कीच साथ देईन. जे चुकीचं आहे ते चुकीचंच आहे, जे योग्य आहे ते योग्यच आहे. आता भाजप सत्तेच्या विरोधात हे सगळं चाललं आहे, तर कारण सत्तेमध्ये ते आहेत. आज सत्तेमध्ये जर काँग्रेस असतं आणि सेम प्रोटेस्ट सेम प्रकार काँग्रेसच्या सत्तेखाली जर घडला असता, तर काय झालं असतं? तर चित्र काय असतं? आज काँग्रेस सपोर्ट करतंय, केजरीवाल सपोर्ट करतायत, बाकीचे पक्ष सपोर्ट करतायत, तसंच भाजपनेही सपोर्ट केला असता. कारण का? तर हे सगळे वरती बसलेले जे मंत्री संत्री जे आहेत ना, यांना आपली पोळी भाजायची. पण आपलं मेन उद्देश काय आहे? चेंज. चेंज इज कॉन्स्टंट. निसर्गाने तो नियम उगाच लागू नसावा केलेला, कारण बदल घडणं आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टी बदलल्या गेल्या पाहिजेत, ना की तुम्ही जो आत्ता किंवा जे सपोर्टर्स जे आहेत BJP किंवा आत्ताच्या सत्ताधारी पक्षाचे जे सपोर्टर आहेत, त्यांनी जो आत्ता मनात जो ग्रह करून ठेवला आहे, हे सगळं फक्त माझ्या विरोधात, फक्त माझ्या पक्षाच्या विरोधात चालू आहे ना, तर असं नाही आहे. हे त्या व्यवस्थेच्या विरोधात चालू आहे, ज्या व्यवस्थेमध्ये खरंच गडबडी आहेत आणि त्याची SOP कोणाकडेच नाही आहे की ती गडबड कशी सुधारवायची. बरं, ती SOP अस्तित्वातच नाही आहे का? तर आहे. आपल्या भारतातल्या ज्या प्रोसिजर्स आहेत, सरकारी सगळ्या नियमावली आहेत, इतक्या उत्कृष्ट आणि साचेबद्ध आहेत की त्या जर फॉलो केल्यात सगळ्यांनी, तर कोणाला कधीच काहीच प्रॉब्लेम होणार नाही. पण व्यवस्थेला किंवा एखाद्या सिस्टीमला किंवा एखाद्या नियमावलीला पैशांची हाव असते का? तर नाही. त्या व्यवस्थेत काम करणाऱ्या व्यक्तीला पैशांची हाव असते आणि त्याच्यामुळे त्या नियमावलीतले लूप होल्स शोधले जातात आणि त्या लूप होल्समधनं कामं केली जातात. इतकं सिम्पल लॉजिक आहे. तर आता याच्या पुढे आपण काय केलं पाहिजे की प्रत्येक माझ्यासोबत जी गोष्ट घडली तेव्हा मी करू शकलो नाही, मला त्या गोष्टी माहीत नव्हत्या, ते सगळं ठीक आहे. आत्ता तुम्ही जे आहेत ना, तुमच्या आजूबाजूला कोणताही किंवा तुमच्या बरोबर कोणताही जर प्रकार घडत असेल, तर नियमाने जाण्याचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही नियमाने जातात तेव्हा तुम्हाला कोणीच अडवू शकत नाही. देवसुद्धा खाली येऊन तुम्हाला अडवू शकणार नाही, कारण तुमच्याकडे एक लिजिटिमेट रिझन असतं की मी नियमाने चाललो आहे. प्रोटेस्ट पीसफुल होता, पीसफुल आहे अजूनही, तो पीसफुल असू द्या. जर कोणी नियमांचं उल्लंघन करत असेल तर त्याला अडवा. जर कोणी नियमांचं पालन करत नसेल किंवा व्हायलन्स किंवा हिंसा पसरवण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याला पहिले पोलिसांच्या ताब्यात द्या. आणि पोलिसांचं जसं तुम्ही टाळ्या वाजवून स्वागत केलं, तर त्याच्यामध्ये जी नारेबाजी केली ती चुकीची होती. कारण मी जेव्हा तो व्हिडिओ बघितला पोलिसांचा, की जे सगळे लाठीचार्ज करून संध्याकाळी आपापल्या घरी किंवा इच्छित स्थळी जात होते, मला एकाही पोलिसाच्या किंवा RAF जवानाच्या चेहऱ्यावर प्राईड किंवा गर्व किंवा माज दिसला नाही. पोलिसांमधल्या ज्या व्यक्तींना हिंसा पसरवायची होती आणि मुद्दाम लाठीचार्ज करायचा होता, ते आधीच तिकडनं पळून गेलेले आहेत. संध्याकाळी जे आपली ड्युटी प्रामाणिकपणे करून जात होते ना, त्या एकाही व्यक्तीच्या चेहऱ्यावर ना गर्व नव्हता किंवा प्राऊड फिलिंग नव्हतं. सगळ्या जणांच्या चेहऱ्यावर हेच दिसत होतं की यार, आज जे काही झालं ते चुकीचं झालं, हे नव्हतं व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही त्यांचं टाळ्या वाजवलं, त्या टाळ्या जर विदाऊट नारेबाजी वाजवल्या असत्या तर ते जास्त इम्पॅक्टफुल राहिलं असतं. तिथे ती नारेबाजी करणं की जाके अपने घर पे बच्चों को बताओ, हे जास्त हर्टफुल आहे. आपल्याला हर्ट करायचं आहे का कोणाला? तर नाही. आपल्याला बदल घडवायचा आहे, हर्ट नाही करायचं. तर तेवढी एक गोष्ट लक्षात ठेवा. आणि
अभिजितसाठी किंवा सौरभ दास किंवा आशुतोष रंका जे या प्रोटेस्टला लीड करतायत, आणि सोनम सरांसाठी माझा एक सजेशन आहे. ते माहीत नाही तुम्ही मान्य करता का नाही, पण हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोचवा आणि हे सजेशन त्यांना ॲटलिस्ट ऐकवा. आता जे नारेबाजी करून जो प्रोटेस्ट चालू होता तो आता मूक करा, मूक मोर्चा करा. त्याच्या हातात बॅनर ठेवा, हातामध्ये तुमच्या सगळ्या डिमांड्स आहेत त्या ठेवा. माझी खूप इच्छा आहे यायची, पण मी नाही येऊ शकत आहे. माझी वेगळी कारणं आहेत, त्याच्यामुळे मी येऊ शकत नाही आहे. मला कामामुळे सुट्टी मिळत नाही, कामामधनं वगैरे वगैरे वगैरे. घरच्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. असं नाही की मला कोणी प्रेशराईज करतं आहे, असं बिलकुल नाही आहे. पण मी नाही येऊ शकत आहे, कारण मी ऑफिसमधनं सुट्टी घेऊ शकत नाही. मी ऑफिसमधनं सुट्टी घेतली की पैसे कट होतात, मग माझं सगळं फायनान्शियल बिघडतं. हे सगळ्या गोष्टी आहेत, पण माझा सपोर्ट आहे. आणि शक्य असेल तर याच्या पुढे होणारं सगळं मूक करा, ज्याच्यामुळे काय होईल की जे वेगवेगळे नारेबाजी चालू आहेत ना, की यांनी संसद को काढ फेक देने वाली बात की, हे आर्टिकल 370 परत आणायचे गोष्टी करतायत, हे अल्लाचं नाव घेत आहेत, हे रामाला शिव्या घालतायत, हे हिंदुत्व विरोधी बोलतायत वगैरे वगैरे. हे सगळे घटक शांत होऊन जातील मीडियामधनंही, आपल्या आजूबाजूलाही, आणि संसदेमधूनही अल्टिमेटली. कारण आता आम्ही मूक मोर्चा ठेवला आहे. आता जो नारेबाजी करेल त्याला तुम्ही उचला. हे स्पष्टपणे तुम्ही तिकडे डिक्लेअर करा की जो कोणी नारेबाजी करेल किंवा एखाद्या जाती धर्माविरोधात बोलेल किंवा एखाद्या आधीच लागू झालेल्या नियमांबद्दल बोलेल, त्याला तुम्ही डिरेक्टली उचलू शकता. हे तुम्ही जेव्हा तिथे डिक्लेअर कराल तेव्हा तुमचा प्रोटेस्ट परत पूर्ववत होईल, आणि परत तिथे जेवढे जेन्युइन लोक आहेत तेवढेच थांबतील, बाकी कोणीच थांबणार नाही. आणि तेव्हा या प्रोटेस्टला परत अजून संपूर्ण भारतातून खूप मोठा प्रतिसाद मिळेल. पण मला तरी असं वाटतं की या गोष्टी होणं गरजेचं आहे. गांधी मार्गाने जायचं तर गांधी मार्गामध्येच मूक मोर्चा नावाचा प्रकार होता, आणि तो झाला तर मला तरी गॅरंटी आहे की बाकीचे सगळे एलिमेंट्स आहेत ना, हे सगळे निघून जातील, काहीच उरणार नाही, सगळं निघून जाईल. त्याच्यामुळे हे सजेशन ॲटलिस्ट अभिजितपर्यंत, सौरभपर्यंत, सोनम सरांपर्यंत खास करून पोचवा. आणि सोनम सरांच्या हंगर स्ट्राईकला माझा पूर्ण पाठिंबा आहे. जर एज्युकेशनल रिफॉर्म जर या पद्धतीने, जर मला अपेक्षित आहे अशा पद्धतीने जर होणार असेल, त्या व्यवस्थेतले सगळे लोक, तिथल्या SOPs, तिथले नियमावली, तिथला स्ट्रिक्टनेस हा जर बदलणार असेल, याच्यामध्ये जर बदल घडून येणार असतील, आणि याच्या पुढे जर त्या पद्धतीने काम होणार असेल ना, तर माझा या कॉजला पूर्ण पाठिंबा आहे. आणि हो, पाठिंबा आज आहे, मी उद्या काढूही शकतो. ही एक गोष्टही लक्षात ठेवा. जेव्हा मला वाटेल की नाही हे कॉजपासून भरकटले, तेव्हा माझा कॉज मी माझ्याकडे घेणार आणि मी पाठिंबा काढणार. हे तितकंच सत्य आहे. बरोबर. अजून खूप काही आहे बोलण्यासारखं. एज्युकेशनल रिफॉर्म आहे, त्याच्याबद्दलही आपण बोलूयात की बाकीचे जे एलिमेंट्स आहेत की महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये जे बाकीच्या योजना वगैरे घडल्या आहेत, त्या एज्युकेशनला कोणत्या पद्धतीने ॲफेक्ट करतायत, आणि बाकीच्या अनएम्प्लॉयमेंट वगैरे याला कशा पद्धतीने ॲफेक्ट करतायत, हेही आपण बघूयात. माझं एक यूट्यूब चॅनल आहे ज्याच्यावर मी मराठी इंग्लिशमधून शिकवण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याच्यावर माझे खूप दिवसांपासून व्हिडिओज नाही टाकले गेले. मी प्रयत्न करेल पुढचे व्हिडिओज टाकायचा, पण हा व्हिडिओ मी माझ्या पर्सनल यूट्यूबवर अपलोड करतो. तो माझा पहिला व्हिडिओ असणार आहे. आणि ह्याच्यापुढे आपण अशा पद्धतीच्या, मी पॉलिटिकल आता खूप काही बोलणार नाही. ज्या गोष्टी बोलण्यासारख्या आहेत तेवढ्याच बोलेल. पॉलिटिकली मला एवढं नॉलेज नाही, मी आत्ता इथे डिक्लेअर करतो. पण एज्युकेशन मिनिस्टर किंवा प्राईम मिनिस्टर किंवा कोणतेही मिनिस्टर भारतातले जर जंतर मंतरवर गेले आणि तिथे येऊन त्या पोरांना समजवलं की बाबा सिस्टीम अशी वर्क नाही करत, तू राजीनामा मागितला आणि आम्ही राजीनामा दिला, असं नसतं. स्टुडंट्स आहेत, त्यांना जर तुम्ही नीट समजावून सांगितलं ना एखादी थिअरी, आणि ती थिअरी प्रॅक्टिकली कशी इम्प्लिमेंट होऊ शकते हे जर तुम्ही त्यांना नीट समजावून सांगितलं तर ते त्यांना कळेल, ते ऐकतील, ते शांत होतील आणि आपापल्या घरी परत जातील. पण कधी, जेव्हा त्यांना अश्युरन्स मिळेल की नाही तुम्ही जी थिअरी सांगितली ती तुम्ही प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करणार आहात, आणि जर ती इम्प्लिमेंट नाही झाली तर परत असलं काही होऊ शकतं. तर तसं काही होऊ नये म्हणून तुम्ही जे त्यांना समजावून द्याल ते इम्प्लिमेंट करा.
आणि ते डिक्लेअर करा की आम्ही असं असं इम्प्लिमेंट केलं आहे. ॲटलिस्ट त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी ठेवा. व्हिक्टिम्स आपण सगळे आहोत. काहींमध्ये हिंमत होती आवाज उचलण्याची, काहींमध्ये हिंमत होती साथ देण्याची. तो आवाज उठवला गेला, ती साथ दिली गेली. त्या एका कॉजला डायव्हर्टही केलं गेलं. पण आता तसं होऊ देऊ नका. कॉजला एका बाजूला ठेवा. जे डायव्हर्जन क्रिएट होतंय त्या सगळ्या घटकांना आता बाजूला करत चला. एवढंच बोलेल. बाकी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बोलूयात. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.